तुमच्यात बाहेरून आलेल्या माणसांना पाणी वगैरे देण्याची काही पद्धत नाहीये का? मी देते. ए मका साधच पाणी दे हा. थंडीचे दिवस कशात त्रास नको है ना. तुम्ही पुण्याला राहता ना? हो. मग या मालवणी कसं बोलतात? त्याचा काय आहे, म्हणजे मी मूळ कोकणातलो पण राहिलो पुण्यात. पाणी देतायस ना? हा हा आणते. अरे किती गॉड फॉर असा. कोणाचा? तुमचा नाही वाटत? तुम्ही हिला ओळखत नाही? बंकच केलं हो. बंकच केलं. मी माझ्या पोटच्या गोळ्या ओळखल्या नाही हो. हा 7 महिने त्यांच्या पोटात ठेवलं. 9 पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. माऊ आता तू चालली, तुझ्या विना आमचं कसं काय होणार? हा आई बाबांकडे गेल्यावर आम्हाला विसरू नको. हा अगं ते माझे आई बाबा नाहीयेत. काय? माऊ उगाच खोटं बोल नकोस. शोभा तुला माझं म्हणणं खरं वाटत नाहीये ना? मग आपण त्यांना काही प्रश्न विचारूयात. त्यांना उत्तर देता येत आहेत का बघू. माझं नाव काय सांगा? मधु मालती घनमंजिरी. आईशपथ नाव आहे का ट्रेन चढा एवढी लांब आहे. त्याचं काय झालं, ह्यांनी सांगितलं मधू, मी सांगितलं मालती. हे आमच्या दोघांच्या भांडणामध्ये ते लांबलं ना. हा म्हणून ते लांब झालं. प्रेमानं आम्ही तिला माव म्हणतो. बरं ठीक आहे. तुम्ही माझे आई बाबा आहात ना? मग माझी जन्मतारीख सांगा. 21 जानेवारी. 24 जानेवारी. वहिनी हाय का हा आई बापासून आपल्या पोरीची जन्मतारीख माहित नाही का यांना? तुम्ही नक्की माऊचे आई वडील आहात? मग तुम्हाला माऊची जन्मतारीख माहित नाही? हा बघा ना वहिनी, एक 21 डिसेंबर म्हणते, एक 24 जानेवारी म्हणते. हा ही तुमची पिशवी आहे? नाही. नीट बघा ना तुमची पिशवी आहे का? नाही. भानू काय चाललंय तुझं? ते नाही म्हणतात ना. तू बाजूला हो जरा. मला जरा बघू दे नक्की कोण आहे ते. मला द्या. झालं? घ्या ठेवा. हो चला आम्ही निघतो. नाही थांबा ना. आता घरी जाईपर्यंत उशीरच होईल ना. जेवूनच जा. माऊने पण काही खाल्लं नाहीये. उशीर कसला आलाय त्यात? इथे 15 मिनिटावर तर आहे घर. बघितलंस? तुम्ही पुण्यात राहता ना? मग 15 मिनिटावर कसं असेल पुणं? हो फ्लाईटने 15 मिनिटं तर लागतात. तुम्हाला उशीर होत असेल ना, तुम्ही निघा. नाही थांबा. जेवूनच जा. हा आज हैसर जेवतय. उद्या तर आपल्याच घरी जेवायचं असतं ना.
शोभा शोभा तू जेवून घे. आज एकतर जेवायला उशीर झालाय आणि तुला भूक सहन होत नाही. मला भूक नाहीये. ही लोक माऊला घेऊन गेले की मला बोलव. शोभा तुम्ही माऊच्या प्रश्नांची उत्तरं दिली. आता माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. अरे हे बरं आहे, पण आम्ही आमच्या मुलीला न्यायला आलोय की तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आलोय? मुलीला घेऊन जायचं असेल तर प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. हा आम्ही आमच्या चेडव्यासाठी सारखी सारखी उत्तर द्यायची? मग तुम्हाला माऊला नेता येणार नाही. अरे वा, पण आम्ही दिलेली उत्तरं बरोबर की चूक हे ठरवणार कोण? तुम्ही स्वतः? नाही, अंजली. मी सुद्धा तुमच्या बरोबर प्रश्नाचं उत्तर देणार. मग तुम्ही उत्तर द्यायचं. चूक की बरोबर ते अंजली ठरवेल. आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार, त्याचं उत्तर माऊ राहुलच्या कानात सांगणार. मग तुम्ही उत्तर द्यायचं, मी त्याचं उत्तर देणार आणि मग चूक की बरोबर हे राहुल त्या वहीमध्ये बघून सांगणार. हा विचारा विचारा, प्रश्न विचारा. मला सांगा, माऊला कोणता विषय आवडतो? हा सांगा. चित्रकला. चूक. माऊला जनरल नॉलेज जास्त आवडतं, म्हणून तर ती सगळ्यांना प्रश्न विचारत असते. हे काय आहे, हे कसं आहे, हे काय झालं. करेक्ट आहे. शोभा वहिनी 1 पॉइंट या 0. हा आता पुढचा प्रश्न. माऊला खायला काय आवडतं? शिरा का आईस्क्रीम? हा सांगा आता काय आवडतं? आईस्क्रीम. चूक. माऊला शिरा खायला आवडतो, कारण आईस्क्रीम लवकर संपतं. नुसतं तर वहिनी हे पण बरोबर आहे. शोभाताई जाऊ द्या ना. त्यांनी त्यांची चूक मान्य केली आहे ना. हे तुम्ही जर परत असं केलं ना तर नाही नाही, खरंच नाही करणार परत असं. नाही नाही, आता असा विचार बी करणार नाही आम्ही. भानू अगं, शोभाताई जाऊ द्या ना. माऊ इथं आपल्याकडेच आहे ना, जाऊ द्या. ठीक आहे. यांना ना इथून जायला सांग. यांचा थोबाड सुद्धा बघायचं नाही मला. बॅग घ्या तुमची. चला चला बॅग घ्या. हे घ्या. घे. चला चला निघा. चला. ओ, मी बघून आलो तर जातात का नाही. चला अंशू, चला चला. आता मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. पुण्या पुण्या आता पाहू आपल्याकडेच राहणार. आता विषय संपला. माऊ आता आपली आहे, फक्त आपली. चल. अगं माऊ पडशील. मस्ती खोर झाली नुसती. अब ऐकते काय? माऊ पडशील तिकडे मला. पडशील. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.